आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी आणि महायुतीला तिसरा पर्याय देण्याचं काम जे आहे ते शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करते आहे। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी रविकांत तुकरजी आहे। रवी भाऊ, कशा पद्धतीने तयारी करता आहात, कशा पद्धतीने तुम्ही तिसरी आघाडी जी आहे तयार करतात, काय या सगळ्या मागची भूमिका असणार आहे? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा कायम दुर्लक्षित राहिलेला आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विमा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही, कर्जमुक्ती सरकार द्यायला तयार नाही, शेतीचा कंपाऊंड अजून आम्हाला मिळाला नाही कारण जंगली जनावरांचा आम्हाला खूप त्रास होतो। या सगळे मुद्दे दुर्लक्षित आहेत। ते लोकसभेतही दुर्लक्षित राहिले आणि ते विधानसभेतही दुर्लक्षित राहण्याच्या मूडमध्ये सगळे पक्ष आहेत। तर आम्हाला असं वाटतं की जसं जातीच्या वोट बँक आहेत, धर्माच्या वोट बँक आहेत, पक्षाच्या वोट बँक आहेत, तशी एक शेतकऱ्याची वोट बँक महाराष्ट्रात उभी राहिली तर फरक काय पडतो? म्हणून सगळ्या शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतीदार, गावगाड्यातल्या लोकांची एक वोट बँक उभी करावी आणि या माध्यमातून एक चांगला पर्याय महाराष्ट्रात आपण दिला पाहिजे। आम्ही सगळे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये काम करतो, वेगळ्या वेगळ्या प्रदेशात काम करतो, आम्ही तसेही सगळे स्वतंत्रपणाने लढतो। या सगळ्या चळवळीतल्या लोकांना एकत्रित करून जर एक तिसरा पर्याय महाराष्ट्राला आम्ही देऊ शकलो तर महाराष्ट्रातल्या जनतेला एक आशादायी चित्र तयार होईल आणि त्याचा रिझल्ट चांगला मिळेल असं मला वाटतं। या सगळ्या अनुषंगाने कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे, कशा पद्धतीने रणनीती जी आहे ते पुढच्या काळातली असणार आहे? नाही, अजून कोणाशी बोलणं झालं नाही। वाढदिवसाच्या निमित्तानं बच्चूभाऊंची भेट झाली, त्यावेळेला बच्चूभाऊ मला म्हणले तुमच्या डोक्यात काय आहे? मी म्हटलं असा एखादा फ्रंट उभा राहिला पाहिजे, तिसऱ्या सगळे आपण एकत्रित येऊ। ते म्हणजे माझ्या डोक्यात छत्रपती संभाजी महाराजांची त्यांची चर्चा झाली। मला असं वाटतं की ते त्यांच्या पद्धतीने काही लोकांशी बोलत आहेत, मी माझ्या पद्धतीने बोलतोय, त्यांच्याही मनात आहे माझ्याही मनात आहे, ते एक चांगला फ्रंट तयार होईल महाराष्ट्रामध्ये। पण बच्चूभाऊ अजूनही महायुतीत आहे, त्यात जरी त्यांचं फारसं चांगलं नसलं, अनेकदा आपण नाराजी त्यांनी पाहिली, पण इकडे तिसऱ्या फ्रंटमध्ये ते किती तयार आहेत त्याबद्दल तुमचं किती बोलणं? नाही, असं काही नाही, आमचं औपचारिक आणि प्राथमिक बोलणं झालं। निश्चितच ते जर इकडं तिसऱ्या आघाडीच्या याच्यामध्ये जर फर्म झाले तर ते सगळे संबंध तोडतील बाकीच्यांशी असं मला वाटतं। आणि त्यांचाही मूड आहे तसा की वेगळं काहीतरी आपण उभं केलं पाहिजे। महाराष्ट्रातले अनेक तरुण पोरं आहेत की जे वेगवेगळ्या चांगल्या भागात काम करतात आपापल्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये, या सगळ्यांना एकत्रित आणून एक चांगली मोठ बांधण्याचा प्रयत्न माझा आहे आणि बच्चूभाऊ पण त्याला एकदम म्हणजे अग्रेसर आहेत त्या बाबतीमध्ये। बच्चूभाऊसोबत आणखी अशा कुठल्या कुठल्या संघटना आहे ज्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्याशी चर्चा आहे किंवा चर्चा होऊ शकते भविष्यातल्या? नाही, अजून नाही। माझं शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी बोलणं सुरू आहे महाराष्ट्रातल्या आणि ते ॲग्री आहेत। त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पुढाकार घ्या। आमच्या शेतकरी चळवळीमध्ये पण वेगवेगळे गट आहेत ना, वेगवेगळ्या संघटना आहेत, काही तरुण पोरं आपापल्या फोरमवर काम करतात, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतात। या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पुढाकार घ्या। त्या अनुषंगानं मी 11 तारखेपासून दौऱ्यावर आहे। मी लातूरला जाणार आहे 11 तारखेला, तिथले सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलणार, मग सोलापूरला जाणार, सगळ्यांशी बोलत सगळ्यांचा अंदाज घेऊन लवकरच पुण्यामध्ये एक मीटिंग घेणार शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांची, आणि त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका जाहीर करू। कुठेतरी शरद जोशींपासून शेतकरी संघटना अनेक ताकदवररित्या उभी राहण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा सत्तेच्या जवळ पोहोचले तेव्हा शेतकरी संघटना कुठेतरी बिखरल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांचाही विश्वास मध्यंतरी कमी झाला। तर आता तुमच्यासारखे नवीन कार्यकर्ते येत आहे, तुम्हाला त्याच्यात थोडासा सहभाग मिळत आहे शेतकऱ्यांचा, पण तो विश्वास कुठेतरी गमावलेला आहे त्याचं नाही। काय झालं की शेतकऱ्यांना पॉलिटिकली एकत्रित करण्यामध्ये, पॉलिटिकल वोट बँक उभी करण्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला तितकंसं यश आलं नाही जे पाहिजे त्या प्रमाणामध्ये, पण तो प्रयत्न आमचा आहे। स्वर्गीय शरद जोशी साहेबांनीच आम्हाला घडवलं, वाढवलं, त्यांच्याच विद्यापीठातून आम्ही वाढलेले सगळे कार्यकर्ते आहोत। भले नंतर वेगवेगळ्या दिशेनं अनेक लोक गेले, सत्तेत गेले म्हणजे तुम्ही तिकडं जाऊन रम्मान झाले असं नाही। मलाही लाल दिवा होता, मलाही मंत्र्याचा दर्जा होता, मी राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो, असं काही नाही आहे। पण शेतकरी चळवळीतलं योगदान त्या नेत्यांचं नाकारता येणार नाही। म्हणजे आज समजा पाशा पटेल साहेब भाजपमध्ये असतील किंवा रघुनाथ दादा वेगळे लढत असतील, लक्ष्मणराव वडले शिवसेनेत असतील, सदाभाऊ रयत क्रांतीच्या माध्यमातून लढत असतील, तर त्यांनी चळवळीत दिलेलं योगदान नाकारता येणार नाही ना आपल्याला। अनेक नावं आहेत महाराष्ट्रामध्ये मोठी, त्यामुळं चळवळीमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं आहे त्यांच्याविषयी मला आदर आहे आणि आम्ही चळवळीतले लोक एकमेकांबद्दल आदर ठेवून काम करतो। राजू शेट्टींची एक चळवळ राहिली होती, त्यात तुम्ही सहभागी राहिलाय, काय वाटतं या सगळ्यामध्ये? त्यांची भूमिका कशी असणार आहे, तुम्ही सोबत असणार? आता त्यांची भूमिका तुम्ही त्यांना विचारा, त्यांची काय भूमिका आहे, कारण त्यांनी 9ला रिडालोसचा प्रयोग केला होता, 14ला ते भाजपसोबत गेले, 19ला ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले, आता ते कोणासोबत जातील हे मला माहीत नाही। पण आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढली मी बुलढाण्यामध्ये आणि मला 2.5 लाख लोकांनी मतदान केलं, एक निकराची फाईट आम्ही झुंज प्रस्थापितांना देऊ शकलो। त्यामुळे बुलढाणा विधानसभामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची घोषणा केलेली आहे। लोक आमची तयारी लागलेली, जोरदार तयारी सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा विखुरलेले जे सगळे लोक आहेत त्यांना एका ठिकाणी आणणं आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांचं स्फुल्लिंग जागवणं, शेतमजूर असतील, शेतकरी असतील, वंचित असतील, बाराबलुतीदार असतील, त्यांचं स्फुल्लिंग जागवणं आणि प्रश्नावर मतदान करायला त्यांना भाग पाडणं,
त्याच्याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कोणी दखल घेऊ शकत नाही. जो किसान हित की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा असं आमचं म्हणणं आहे. प्रतापराव जाधवरांच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक लढली, चांगले मतही घेतले, अवघ्या काही मतांनी फरक झाला आणि त्याच्यात तुमचा पराभव झाला, पण कुठेतरी टीका होते मतविभाजनाची तुमच्यासोबत. कसं काय मला सांगा तुम्ही, जर मी कमी मतं घेतले असते तर मग ही टीका ठीक होती, पण मी फाईट केली ना. म्हणजे एखादा माणूस अपक्ष लढला म्हणून तो मतविभाजन करतो आणि मग सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं, मग त्यांनी कुणाचे मतं घेतले, मग त्यांच्यावर का आउट ऑफ डिव्हिडेशनचा आरोप होत नाही. अनेक प्रस्थापित पक्षांचं डिपॉझिट जप्त होतं अनेक ठिकाणी प्रस्थापित उमेदवारांचं, मग त्यांच्यावर काय आउट ऑफ डिव्हिडेशनचा आरोप होत नाही. पण चळवळीतले कार्यकर्ते सभागृहातच येऊ नये, मेरिटवाले लोक सभागृहातच येऊ नये. लढणारी लोक सभागृहात आली तर प्रश्न विचारतील, प्रस्थापितांच्या नाकात हे लोक दम आणतात, उदम करतात, म्हणून यांना सभागृहात येऊ देऊ नका अशी भूमिका प्रस्थापितांची असते. त्यामुळे आमच्यावर हे आरोप होतात. या असल्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये लढले, सुरुवातीला त्यांच्यावर आउट ऑफ डिव्हिडेशनचा आरोप झाला, 3दा सरकार आणलं आणि त्यांनी स्वतंत्र. इकडे पंजाबमध्ये त्यांनी स्वबळावर सरकार आणलं आम आदमी पक्षाने. म्हणजे मग हे आरोप करतील म्हणून आम्ही निवडणुकाच लढायच्या नाही का? जसं सूर्यानी कॅच घेतली म्हणून ती आपली टीम जिंकली वर्ल्ड कपमध्ये, क्रिकेटमध्ये जसं गेलेली मॅच वापस आणली, तसं अनेक ठिकाणी चांगलं काम करणारे लोक आहेत. महाराष्ट्रात दर खेपेला 10-12 आमदार अपक्ष निवडून येतातच ना. या सगळ्यांची मोड जर बांधून एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच काही गोष्टी साध्य होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. प्रतापराव जाधवरांनी तुमच्यावर टीका केली, तुम्ही मीडियातून उभे झालेले आहे, तुमचं काम काही नाही अशा पद्धतीत. ठीक, आता मला सांगा, मी 22 वर्ष झाले दादा काम करतो, मी लाखाचे मोर्चे काढतो, 50,000 शेतकरी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोर्चांमध्ये येतात, आंदोलनात येतात. मी नागपूरला स्वबळावर हजारो लोक घेऊन इथं आलो, मुंबईपर्यंत धडक दिली, सरकार आम्ही हलवतो. मग आमच्या मागे लोक नाही तर मग 2.5 लाख मतं काय आभाळातून पडली आम्हाला? मग या प्रतापराव जाधवांना गल्लीबोळात फिरावं लागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझ्या विरोधामध्ये. माझ्यावर टीका का करता मग तुम्ही? निवडणुकीतही माझ्यावर टीका करत होते. पहिले तर म्हणले प्रतापराव जाधव म्हणले हा लढणारच नाही, मग म्हणले हा फॉर्म विड्रॉल घेणार, मग लढल्यावर म्हणले याचं काही खरं नाही 10,000 मतं पडतील, आणि आता 2.5 लाख मतं घेतल्यावर म्हणजे याच्या मागे मतदानच नाही. म्हणजे 2.5 लाख मतदान काय अमेरिकेतून आणलं का आम्ही? आणि मीडियानं उभं केलं म्हणजे काय? माध्यमांचं मी कौतुक करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ हा प्रामाणिक लोकांच्या पाठीशी उभा राहतो, इमानदार लोकांच्या पाठीशी उभा राहतो. चळवळी करणारे, वंचित, शेतकरी, शेतमजूर जे अडचणीत आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम माध्यमांचे प्रतिनिधी करत असतात. मग माध्यमं माझ्या पाठीशी उभी राहिली याचा मला अभिमान आहे. तुम्हाला तर तुमचा बाईट घ्यायला बोलवावं लागतं लोकांना, या आमचा बाईट घ्यायला, आमचं म्हणणं मांडा, ही त्यांची अवस्था आहे. माध्यमं आमच्या पाठीशी उभी राहिली याचं आम्हाला कौतुक आहे. आजही या देशामध्ये लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर लोकांचा विश्वास आहे. तुम्ही लोक आहात म्हणून सामान्यांचे प्रश्न मांडले जातात, नाहीतर यांनी तर कुच करून टाकलं असतं चळवळीतल्या लोकांना आतापर्यंत. आणि काय झालं, प्रतापराव जाधवांना भविष्यात भीती वाटते आमची की हा पोरगा आता विधानसभेत पण आपल्याला अशाच पद्धतीनं घाईला आणणार आहे, म्हणून याच्या पाठीशी कोण नाही, अमुक नाही, ढमुक नाही. मी प्रतापराव जाधवांच्या आरोपाला भीक घालत नाही. केंद्रीय राज्यमंत्री झाले म्हणून तुम्ही महाराष्ट्राला माहीत झाले, नाही तर आतापर्यंत आम्हाला लोक विचारत तुमचे खासदार कोण आहेत यांचं नावसुद्धा लोकांना माहीत नव्हतं. रविकांत तुपकरला महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी लोक आदराने ओळखतात का हा आपला पोरगा आहे. एखाद्या वेळी तुम्ही निवडून आले मंत्री झाले म्हणजे तुम्ही खूप कमावलं असं नाही आहे. तुम्ही लोकांसाठी काय केलं आहे महत्त्वाचं आहे. सोयाबीनला भाव नाही त्यासाठी काही करत नाहीत, कापसाला भाव नाही काही केलं नाही. अकोल्यामध्ये जवान शहीद झाले, वीर मरण आलं त्यांना, त्यांच्या घरी जायला त्यांना वेळ नाही मिळाला, पण हारतुरे घ्यायला वेळ मिळाला प्रतापराव जाधवांना. मग यांची नैतिकता कुठं आहे? नैतिकता कुठे यांची? त्यामुळं प्रतापराव जाधवांच्या असल्या आरोपांना मी भीक घालत नाही. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर त्यांचा सत्कार झाला चिखलीमध्ये, तर त्यांनी 15 मिनटं माझ्यावर भाषण केलं. माझ्यासारख्या फाटक्या माणसावर केंद्रीय राज्यमंत्र्याला जर 15 मिनटं माझ्यावर भाषण करावं लागतं याचा अर्थ आम्ही किती खालून आग लावलेली याचा अंदाज तुम्हाला येईल. आणि मी त्यांच्या आरोपाला भीक घालत नाही. या प्रस्थापितांच्या नाकात आम्ही दम आणणारच आहे, तुम्ही चिंता करू नका. ते म्हणले सोयाबीनला भाव नसल्यामुळं यांना मतं मिळाले, म्हणजे बोलताना का यांच्या जिभेला हाड आहे का मला सांगा तुम्ही? आम्ही एक स्वतःची वोट बँक उभी केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. 22 वर्ष आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवून लोकांसाठी लढतो. यांनी आम्हाला पोलिसांना सांगून तुरुंगात टाकलं, खोट्या केसेस केल्या, आमच्यावर लाठीचार्ज केला, पण तरी आम्ही डगमगलो नाही. त्यांच्यासमोर त्यांनी सगळे प्रयोग माझ्यावर केले, मी डगमगलो नाही. मग आता असे खोटे आरोप करतात ते, पण जाऊ द्या. एका केंद्रीय मंत्र्याला माझ्यावर 15 मिनटं बोलावं लागतं, याच्यापेक्षा काय असू शकतं? आनंदाची गोष्ट आहे.
ज्या पद्धतीने तुम्ही चळवळ उभी करताय, तिसरी आघाडी करताय, समजा बच्चू कडू सोबत नाही आले तर कशा पद्धतीने तुम्ही हे चळवळ सोबत नेणार आहे? कारण की ओव्हरऑल किती जागा तुम्ही लढवण्यासाठी तुमची ताकद उभी करता? सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि जे जे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. बच्चू भाऊ पण असं काही करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि ते अग्रेसर आहेत या सगळ्या याच्यामध्ये. त्यांनाही वाटतं एक चांगला फ्रंट उभा राहिला पाहिजे आणि आम्ही पण आहोत. त्यामुळं आम्ही दोघं चर्चा करू. अजून आमची काही फायनल चर्चा झाली नाही, प्राथमिक चर्चा झाली, बघू काय होईल. तरी महाराष्ट्रात 288 जागा आहे, किती जागांची तुम्ही हे करणार? अहो अजून चाचपणीच आमची चालू आहे. अजून आता कुठे कुठे कोण इच्छुक आहे, किती लोक सोबत येतात, त्याच्यानुसार जिथं जिथं ताकद आहे तिथं ताकदीन लढू. जरुरी थोडंच आहे की 288 लढलं पाहिजे. तिथं प्रस्तावित पक्ष पण लढू शकत नाही 288. जिथं जिथं ताकद आहे तिथे तिथे लढू. शेवटचा प्रश्न, आता राजू शेट्टींना या सगळ्यामध्ये तुम्ही येण्यासाठी आमंत्रण देणार? नाही, अजून काही त्या संदर्भामध्ये चर्चा झाली नाही. त्यांच्या डोक्यात काय ते पहिलं पाहावं लागेल ना. ते कोणासोबत युती आघाडी करतात का काय, स्वतंत्र लढतात, त्यांचं काय ठरलं ते मला माहीत नाही. पण आमचं ठरलं की सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करायचं आणि लढायचं. रविकांत तुपकर जे शेतकरी नेते म्हणून ओळखले जाते, त्यांनी सांगितलंय कोणाचं ठरव न ठरव आमचं ठरलंय, आम्ही तिसरी आघाडी उभी करू आणि शेतकऱ्यांच्या नावानं मतं मागू आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही आमची तिसरी आघाडी जी आहे ते भविष्यात काम करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.